अभिजित दिपके यांची भेट घेऊन शरद पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, पण त्यानंतर पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। ही भेट नेमकी कशासाठी होती, काय चर्चा झाली, बघूया। दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाला भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला आले। यावेळी पवारांसोबत त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेही होत्या। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला शरद पवार यांनी पाठिंबा दिलाय। त्यानंतर पवारांनी मोदींची भेट घेतली। पेपरफुटी संदर्भात कोणत्या उपाययोजना करता येतील यावरून पवारांनी मोदींसोबत चर्चा केल्याची माहिती आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, जीवन संपवलेल्या 20 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटींची आर्थिक मदत देण्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीची आहे। ही मागणी पवारांनी मोदींजवळ ठेवल्याचं कळतंय। त्याचबरोबर संसदेच्या दिशेनं निघालेल्या मोर्चावेळी विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचीही विनंती पवारांनी मोदींकडे केल्याचं समजतंय। पवार साहेब स्वतः म्हणाले की तुमचे जे काही मुद्दे आहेत, जे काही मागण्या आहेत, आम्ही त्याचं पूर्ण समर्थन करतो। संसदेत हा मुद्दा उचलतील आणि रस्त्यावरही उचलतील आणि मला वाटतं अशा भेटीमध्ये जे आहे पंतप्रधानांसोबत त्याच्यावर ते नक्की बोलतील। अभिजित दिपकेंसोबत चर्चा केल्यानंतर तोडगा काढण्यासाठी शरद पवार हे पंतप्रधानांना भेटले असावे, असं पवारांच्या राष्ट्रवादीनं म्हटलंय। काल जंतर मंतरवर अभिजित दिपकेला आणि त्यांच्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे ह्या स्वतः भेट द्यायला गेल्या होत्या। आणि पवार साहेबांचा आपल्याला इतक्या वर्षाचा अनुभव असेल की पवार साहेब ज्यावेळेला एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये आश्वासित करतात तेव्हा संबंधितांच्याबरोबर बैठक करण्याचा पहिला ते पुढाकार घेतात। काल या आंदोलनाचा भाग म्हणूनच त्यांनी आज देशाचे पंतप्रधानांच्या बरोबर भेट घेतली। प्रोसिजर आहे जे शरद पवार साहेबांनी केला, हा संस्कार आहे राजकारणातला। बाकीचे जे करतायत संपलेले पक्ष या CJPच्या आंदोलनावर स्वार व्हायचं आणि आम्ही फार मोठे विद्यार्थ्यांसाठी करतो हे दाखवायचं। वारंवार सांगतोय की शरद पवारजी या देशाचे, महाराष्ट्राचे अग्रगण्य नेते आहे। ते जर प्रधानमंत्री महोदयाला भेटले असतील तर याच्यामध्ये काय वेगळं आहे? तर मला वाटतंय पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, तर पवार साहेब संयमानं घेतील। पवार साहेबांनी मिळून मोदी साहेबांनी निर्णय घेतला आणि त्याचा राजीनामा घेऊन हे केलं तर या मुलांचं चांगलं होऊन जाईल, अंदाजी गोष्ट आहे। आणि कुणीतरी समन्वयातनं मार्ग सोडला पाहिजे, परंतु त्यांनी भयानक मारलेलं आहे, त्याचं फार दुःख वाटलं। ह्या मुलांना, महिलांना, विद्यार्थ्यांना मारलेलं आहे, हेच उद्या ह्या सरकारचं हलवण्यासाठी कारणीभूत ठरतील। या भेटीमागे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि मागण्या हा विषय असला तरी राजकीय चर्चा झाल्याचीही शक्यता नाकारता येत नाही। पवारांचे राष्ट्रवादी NDA सोबत सत्तेत सहभागी होणार अशा चर्चा आहेत। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्याचे संकेतही सुप्रिया सुळे यांनी दिले। दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीने मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याकडून चर्चेचं निमंत्रण आलं, पण कोणत्याही नेत्यांच्या घरी बैठक होणार नाही, तर जंतर मंतरच्या शेजारी मंत्र्यांना सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी कुठेही चर्चा करू असं कॉक्रोच जनता पार्टीनं म्हटलंय। आज सुबह फिर से पुलिस वाले हम लोगों के पास रीच आउट किया। उन लोगों ने बोला कि JP नड्डा जी हम लोगों से बात करना चाह रहे हैं, तो उनके घर बुलाया। हमने सरासर मना कर दिया कि हम लोग किसी के घर नहीं जा रहे, हम लोग किसी के ऑफिस नहीं जाएंगे। जनता का दरबार यहाँ लगा हुआ है, जनता के बीच आना चाहिए मिनिस्टर्स को। अगर उनको बात करनी है तो बातचीत जंतर मंतर पे होगी। लेकिन हम भी पढ़े लिखे लोग हैं, तो हम लोगों ने सोचा कि अगर उनको डर है कि यहाँ पे कोई सिक्योरिटी सिचुएशन हो जाए तो इससे कोई न्यूट्रल प्लेस जंतर मंतर के आसपास में हम लोग मिल सकते हैं। JP नड्डांसोबत सौरव दास आणि आशुतोष रांका या CJPच्या 2 प्रवक्त्यांची मोर्चाच्या दिवशी 15 मिनिट भेट झाली, पण लाठीचार्जच्या घटनेनंतर दुसऱ्या राऊंडची चर्चा अद्यापही झालेली नाही आहे। जिस देश में सरकार को क्रिटिसाइज करना, सरकार से सवाल करने को देशद्रोह मान लिया था, उस देश को हमने अब फिर से जगा दिया और अब ये देश उनसे सवाल कर रहा है। अब हम इनसे डर नहीं रहे, इनकी आंख में आंख डालकर बात करेंगे। ये हमारे आंदोलन की पहली और बहुत बड़ी जीत है। दूसरी हमारी जीत, ये सरकार जो इतनी अकड़ में रहती है, जो 30 दिन से हमको कॉकरोच बोल रही थी, एंटी नेशनल बोल रही थी, टेररिस्ट बोल रही थी, वायरस बोल रही थी, उस सरकार को हमने झुकाया और सरकार ने बोला प्लीज आकर हमसे बात कर। लाठीचार्जच्या घटनेनंतर 2 दिवस झालेत। विद्यार्थी जंतर मंतरवर ठाण मांडून आहे। आंदोलनाची मूळ मागणीच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे।
त्यावर आत्तापर्यंत तरी सरकार तयार नाही आहे. अक्षय मंकनीसह प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.